हॅलो गाईज, नमस्कार, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आज आहे दिवाळीच्या आधीचा विकेंड आणि आम्ही सर्व मित्रांनी ठरवलं आहे की एकाकडे भेटायचं आणि दिवाळीची पॉटलक पार्टी करायची. तर आता मी निघालो आहे जस्ट घरातून. पॉटलक पार्टीसाठी माझ्या साईडने मी डाळ बनवून घेऊन चाललो आहे. डाळ म्हणजे फोडणीचं वरण किंवा आमटी, कोणी काही बोलू शकतं. तर हे मी बनवून घेऊन चाललो आहे आणि आता जाता जाता मी वाटेत एका मैत्रिणीला भेटणार आहे. तिने काय बनवलं आहे हेही आपण बघू आणि मग आम्ही दोघे एकत्र मिळून उत्कर्ष आणि अमेय दादाकडे जाणार आहोत. त्यांच्याकडे ठरलं की जाऊन भेटायचं आणि पॉटलक पार्टी करायची. भरपूर काही असणार आहे. स्टार्टर्सपासून मेन कोर्स, राईस, डाळ मी बनवून घेऊन चाललो आहे आणि डेझर्ट पण नक्की काय आहे हे माहीत नाही. थोड्या वेळातच कळेल आपल्याला. आणि बाकी पण आम्ही टाईमपास करू, खेळू आणि एन्जॉय करू दिवाळीची. आणि तुम्हालाही दाखवू की जर्मनीत आम्ही दिवाळी कसा साजरी करतो. ही माझी मैत्रीण निशिका. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. तर ही माझ्या ब्लॉगमध्ये आली आणि आता आम्ही इथून दोघं एकत्र उत्कर्ष आणि अमेय दादाकडे जाणार आहोत. जिथे आम्ही ठरवलं की सर्वांनी एकत्र मिळून पार्टी करायची, पॉटलक पार्टी. तर आज आमच्या नशिबात काय, तुझ्या हातचं आम्हाला काय खायला मिळेल? आज मी बनवलं आहे पनीर मखनी. पनीर मखनी. वाव. चला बघूया. चला बघूयात. थोड्या वेळातच पोचू आम्ही आता, एक 10 मिनिटात. आणि बाकीच्यांनी काय बनवलं हे पण बघू. मी आलोय आता. आम्ही सगळ्यांनी तयारी सुरू केलेली आहे, तुम्हाला दाखवतो. सगळ्यांची तयारी वेगवेगळी. दादा बघ, हा भांडी घासतोय. हा वैभव, काय बनवतोय तू? वडा पाव. पण वडे सध्या वडे साफसफाई काही. हा वैभव घरी बेसन नसल्यामुळे इथे येऊन परत वडे तळतोय. पण ठीक आहे, पण ह्याचे वडे चांगले असतात, एकदम भारी, टेस्टी. बघू आपण टेस्ट रिॲक्शन्स पण रेकॉर्ड करू. हां, मस्त झालंय. रिॲक्शन्स पण रेकॉर्ड करू थोड्या वेळाने. येस. तर मी तुम्हाला सांगितलं तसं प्रत्येकजण काहीतरी बनवणार होतं. वैभव वडे बनवतोय कारण की ती त्याची स्पेशालिटी आहे. दादाने गार्लिक नान बनवतोय आणि जिरा राईस. ओमकारने डेझर्ट्स बनवलेत. काय बनवलंय? रबडी आणि जिलबी. ह्याने जिलेबी बनवली आहे. ही आद्या आहे, नाही रडते आहे. तुम्हाला काही बोलायचं आहे? नंतर बोलायचं आहे. गार्लिक नान इन मेकिंग. वैभवची टेक्निक बघूयात आपण वडे तळतानाची. वा, काय वडे तळतोय. वडापावची गाडी टाकणार आहे आम्ही आता इथे जर्मनीमध्ये. इतके सुंदर आणि एकदम स्वच्छतेने तळतोय हा. बरेच का त्याच्यात? डेटा प्रायव्हसी तुला ब्लॉग मध्ये घेऊ शकतो का? Stimme zu. तू सांग ना. Das kostet extra. Das kostet extra. या. ओके, आपल्या मराठी ब्लॉगर्सना नाही समजत आहे, पण ठीक आहे. अच्छा, मग बाकीचे ब्लॉग मध्ये घेतलेला चालेल. आता एवढं सगळं झाल्यानंतर विचारतोय की आपण जम्पिंग वाला असतो, त्याच्यामध्ये हिला सोडलं. आता क्लोजअप क्लोजअप घेतोय मी. गार्लिक नान इन मेकिंग. वाव, आय मीन WOW. WOW. वाव. आदोडी
तुला हे वाजेल हे काढ ग फक्त खायला नको देऊ नाही नाही ते नाही ते देते परत मला काकाला लिटन दे हा लावले का Oh my gosh. गाईस मी तुम्हाला आता आम्ही दादाच्या घराचं डेकोरेशन केलेलं दाखवतो. अंधार झालाय. ही रांगोळी आहे खूप सुंदर काढलेली आहे आणि हा दादाने घरी बनवलेला कंदील आहे. लाइटिंग आहे. डेकोरेशनची आयडिया तृप्तीची होती आणि ते झाल्यावर आम्ही सगळे थकलेलो म्हणून थोडा आराम केला. आद्यासोबत खेळलो. काही जणांनी जेवणाची तयारी केली आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी रील बनवायला सुरू केलं. मला तुम्ही काय चाललंय सुरू आहे ब्लॉग माईक पण लावलेला काय सांगता क्रिकेट आलीच नाही की असं जे करशील ना अरे माझा ऐका पहिले तो तू इथे ये का म्हणजे होतं तसं ना कारण माझं जस्ट सेकंड तू इथे आलीस ना सेकंड जो पर्सन होतो ना त्याला परत जागा कमी तू इथे ये मग थर्ड इथे सेकंड इथे थर्ड इथे आणि फोर्थ इथे म्हणून सांगतोय ते तू ऐकत नाही. तू दिंडी निवार करून तिथे उभी राहा. तू गाई म्हशी वळ तिथे तिच्या बाजूला उभी राहा. तिसरी आणि चौथी माहितीये काय साडी येते चालू आहे. कोण कुठे भरत आहे नाही तू प्रेम थोडस रील बनवल्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो. गरम केलं. शाही पनीर, जिरा राईस, रबडी, डाळ, गार्लिक नान आणि जिलेबी आणि खूप पोटभर जेवलो. खूप जास्त उठता येत नव्हतं त्यानंतर. आणि त्यानंतर सर्वांचे रिॲक्शन व्हिडिओज घेतले की कसा वाटला आजचा दिवस आणि इव्हेंट. तर आजचा इव्हेंट खूपच छान होता. जेवण अति सुंदर होतं. प्रत्येकाने हॉटेल काही काहीतरी केलं होतं. आवडलं. दिवाळीला किंवा आपल्या सणांना असं एकत्र येऊन भेटणे खूप गरजेचं आहे. सो नेक्स्ट टाइम जर प्रोग्राम झाला तर आपण नक्की करूया परत. सर वैभव कसा वाटला तुला आजचा सण? आजचा सण एकदमच छान होता. असं परदेशी एकदम मायदेशाची फिलिंग आली आम्हाला. आणि कुंटे परिवाराने आम्हाला आज ह्या एक दिवाळी गेट टुगेदर ह्या कार्यक्रमास बोलवलेलं होतं आणि एकदम छान असं वाटलं. सगळे आम्ही एकत्र आलो. वेगवेगळे पदार्थ बनवले. छान पारंपरिक अशी वेशभूषा घालून आम्ही फोटो वगैरे काढले, रील्स काढले. एकदम छान वाटलं. आणि आमचा हा एक मित्र आहे शुभम सर देशमुख. त्याने नवीन एक चॅनल उघडलेला आहे. त्याचा आता नवीनच हा एक नवीन कार्यक्रम त्याने सुरू केलेला आहे. तर तुम्ही त्याच्या ब्लॉगला खूप सारा प्रतिसाद द्या. त्याच्या ब्लॉगला भरभरून प्रेम द्या आणि खूप सारे व्ह्यूज देऊन लवकरच त्याचे 10K 100K असा पुढचा प्रवास होऊ द्या. ही माझी त्याला शुभेच्छा. धन्यवाद.
तुला कसा वाटला? ही कुंटे हाय मिसेस कुंटे हाय मी होस्ट केलं, कसा वाटला तुम्हाला? खूप मजा आली. सगळे कुंटेच आहेत सगळे. हा सगळे एकच फॅमिली आहे. ही आमची टोटल एक फॅमिली आणि आम्ही खूप मजा केली आणि आम्ही नेहमीच अशी मजा करतो एकत्र. कुठलाही सण असेल किंवा कुठलीही पार्टी असेल आम्ही एकत्र खूप धमाल करतो. सो येस, आज पण खूप मजा आली. थँक्यू. या खूप छान वाटलं. आमची पहिली दिवाळी होती आणि आम्हाला खूप मजा आली आणि खूप सगळ्यांनी मस्त जेवण बनवलेलं. सो छान मजा आली. सेम मजा आली. +1. दादा आणि आद्या, तुम्हाला काय बोलायचं आहे? आम्हाला खूप मजा आली, सगळे आले तर. आणि आमच्या माऊला पण खूप मजा आली. हो ना माऊ? खूप 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 मजा आली. इट इज लाईक होम अवे फ्रॉम होम. जी काही कमतरता जाणवते आम्हाला घरी नसल्याची ती सगळी इथे भरून निघते आणि इतके सगळे छान फ्रेंड्स आहेत तिथे, त्यामुळे खूप मजा येते. आणि थँक्यू टू एव्हरीवन ज्यांनी ही इव्हनिंग इतकी मेमोरेबल बनवली. परीक्षिका, तुला कसं वाटलं? एकदमच भारी, म्हणजे खूप भारी वाटतंय. होम अवे फ्रॉम होम अगेन आय एम रिपीटिंग, बट येस म्हणजे इथे सगळेच माझे ताईदाद आहेत आणि एकदमच भारी फॅमिलीसारखं झालं इथे. एकदम म्हणजे खरंच मला घराची खूप आठवण येत होती. बट या खूप भारी वाटलं आणि मस्त जेवण होतं. आम्ही छान डान्स केलाय, रील केलाय, भारी. तर नक्कीच बघा हा चॅनल, तुम्हाला अजून सण बघायला मिळतील मस्त. हाऊ टू सेलिब्रेट इन जर्मनी आम्ही सगळे आयडियाज देतोय, तर बघा नक्की.